नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जीवा आणि पार्थ दोघंही आता दीपकला शोधायला निघालेले असतात। तर आता दीपकला शोधायला निघालेले असताना त्याचं लोकेशन वगैरे जो जीवाजवळ ॲड्रेस असतो तोच आता ॲड्रेस तो त्याच्या मित्राला, म्हणजे तो एक पोलीस असतो, तो त्याला देतो आणि सांगतो की मला लाईव्ह लोकेशन आणि तो कुठे आहे त्याचा मोबाईल ट्रेस कर, त्याचा नंबर ट्रेस कर आणि मला सांग, असं तो आता सांगतो। तर आता जीवा आणि पार्थ जो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ते आलेले असतात। तर त्या ठिकाणी आता वेश बदलून आता दीपक त्या म्हणजे त्या ठिकाणाहून निघालेला असतो, जो ज्या ठिकाणी असतो ना त्या ठिकाणाहून तो निघालेला असतो वेश बदलून। तर आता इकडे पार्थच्या जवळून जातो तो, तरी सुद्धा पार्थला कळत नाही की हा दीपकच आहे म्हणून। पण पुढे जाऊन आता जीवाला त्याचा जोरात धक्का लागतो। तर त्या जीवा पुढे निघून जातो, पण मग जीवा त्याला म्हणतो 1 मिनिट, कोण आहे, 1 मिनिट बघ। तर तो आता जीवा त्याला धरतो आणि इतकं मारतो, इतकं चोपतो, कारण त्याने नंदिनीला आणि काव्याला खूप काही त्रास दिलेला असतो त्या दीपकने। म्हणून आता दीपक आणि जीवा आणि पार्थ दोघंही आता दीपकला मारतात, खूप जोरात मारतात। तर आता इकडे वसू आता म्हणत असते की कुठे गेले जीवा आणि पार्थ, दिसत नाहीये। तेव्हा आता मानिनी म्हणते ते दीपकला शोधायला गेले असतील, दुसरं काय, त्याचा बदला त्या घ्यायला गेले असतील। तर आता वसू आत्या म्हणते अगो तो दीपक किती नालायक मुलगा आहे, तुला माहिती आहे का, किती क्रूर वृत्तीचा आहे, तुम्हाला माहित नाही का। तेव्हा आता काव्य म्हणते तुम्हाला कसं माहित की तो असा आहे म्हणून। तर आता इकडे वसू आत्याची बोलती बंद होते, वसू आत्याला काही सुचत नाही। वसू आत्याच्या पायाखाली जमीन सरकते की आता काव्याला समजणार तर नाही, माझ्या तोंडून निघून गेलं असतं तर आता काव्य खूप भडकलेली असते वसू आत्यावर। काव्याला थोडा डाऊट येतो वसू आत्यावर की वसू आत्याच त्याला सांगत असेल म्हणून असं। तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता काव्य वसू आत्याचा पिछा करेल का, आणि जीवा आणि पार्थ दोघेही आता दीपकला शोधून मारून वसू आत्याचं नाव समोर येईल का, येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।